पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय क्षमा कराल अवघे जाण तरी मी यथार्थ सांगेन संते संकल्प रघुनंदन वृथावल्गन प्रधान हो त्या आधी काय ना हात जोडले महाराज सगळ्यांना हात जोडले आपल्या कुटुंबाला क्षमा करून सांगतो म्हणले तुम्हाला क्षमा मागून असणारा तुम्हाला एक विनंती करतो त्या रघुनंदन तो बरोबर रामचंद्र जर का आपलासा केला ना मग कशाचीच अडचण येणार नाही काहीच दुःख व्हायचं कारण नाहीये असा आधी काय बोलू लागला इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू पुरुषार्थ बोलतो संबंध कैदा कपिशी येऊ संबंधू तेने सुबुद्ध तो हाती काय बोलू लागला इंद्रजित माझा मोठा भाऊ आहे मोठा भाऊ असल्यामुळे जरा आवाजावं बोलावं लागतंय मोठा भाऊ असल्यामुळे मान राखावं लागतंय आता मगापासून बघायला लय बडबड करायला मी त्या वानराला फराळासारखा खाईल त्या प्रभू रामचंद्राला अंधारात जाऊन मारेल सुग्रीवाला झोपेत जाऊन मारेल एकटच वानर आलता हनुमंतराया कडी कपाटामध्ये जाऊन दाबला होताच म्हणले तेव्हा बाहेर सुद्धा येत नव्हता अंगावर वस्त्र तरी होत का तुझ्या काय आता मोठेपणा तू सांगू लागलेला आहे असा हा असे काय छोटा भाऊ बर का रावणाचा मुलगाच आहे हा आता बापा समोर जास्त बोलता येत नव्हतं मला तरी सुद्धा त्याला वाटलं आपलं कुळ आता भ्रष्ट नष्ट होणार आहे आपलं कुळ या ठिकाणी संपणार आहे म्हणून आपल्या कुळाला उद्देशून रावणाला इंद्रजिताला सगळ्याला उद्देशून तो बोलू लागला त्या प्रभू रामचंद्राचं सत्य तो करा आणखीन काय बोलतोय तोची इंद्रजित आता लाजेना वाटावं बोलता मिथ्य बोले राय देखता अति पुरुषार्था वाल्गोनी तोच इंद्रजिताना जोर हनुमंताच्या समोर हनुमंताच्या मारा वेन दडून बसला होता ब्रह्मदेव बरोबर का ब्रह्मदेव येईपर्यंत बाहेर सुद्धा निघत नव्हता असा हात लावायचा तोच इंद्रजित आज मोठ्या मोठ्या बाता सांगायला लागला बापाच्या समोर ही खरं नाहीये खोटी वर्ग नाहीये हे मिथ्या आहे हे अधोगतीला जाण्याचे लक्षण आहे असा अधिक आहे आणि त्या ठिकाणी आपल्या भावाला उद्देशून बापाला उद्देशून आणि त्या ठिकाणी पुढील वाचक दिदी थांबा दिदी पुढील वाचक हरिभक्त परमपूज्य बिभीषण महाराज मुंडे चारदरीकर व सूचक हरिभक्त परमपूज्य चाटे महाराज चारदरीकर चला